आणि तुम्ही तर यांच्या मुख्यमंत्री पदाचं बोलायचं कशाला? पहिलं आघाडीचं सरकार येणार आहे, आमचा कुणीही मुख्यमंत्री झाला तर मला चालतो बरं का, काही अडचण नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मुख्यमंत्री पदाची चर्चा होते ती फक्त आघाडीचीच होती का नाही रे? युतीची झाली का? त्यांनी विरोधी पक्ष नेते पदाची चर्चा करावी. हे तुम्हाला सांगतो. मग आघाडीचं जर सरकार येणार आहे, आघाडी जर काम करणार आहे, जयंत पाटलांना आम्हाला जर काम करावं लागणार आहे, तर तिथं काम करणाऱ्यामध्ये आमदार म्हणून पृथ्वीराज पाटील आम्हाला पाहिजे. मी आणखी एक गोष्ट सांगेल, सरकार कसं बनलं ह्याच्या जात नाही. अजून एक सभा माझी ठेवली त्यांनी, त्यामुळे जावं लागेल. पण एक सांगतो, हे सरकार खोके सरकार, 50 खोके काय ते कसं बनलं रे? भ्रष्टाचाराच्या आधारावर बनलं ना. नंतर पंतप्रधान बोलले की 70,000 कोटीचा घोटाळा राष्ट्रवादीच्या एका पुढाऱ्याने केला. पुढारी तिकडं, तिजोरीच्या चाव्या त्याच्या हातात. ना खाऊंगा ना खाणे दूंगा. काय खरं रे भाजपवाल्यांचं? काही खरं नाही त्यांचं. 2.5 वर्षाच्या कालखंडात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट झाली. आमदार पोलीस स्टेशनला गोळीबार करायला लागले, दंडांग्यांचे पोरं लोकांच्या अंगावर गाड्या घालायला लागले, अंमली पदार्थांचा हायदोस झाला का नाही? सगळं यांना केवळ भ्रष्टाचाराचं आगर ते मंत्रालय बनलं. मंत्री ओळखायला झाला, कोण किती टक्केवारीनं चालतो याच्यावर मंत्री ओळखले जायला लागले. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती तुम्हाला खरं सांगतो. तुम्हाला पैशाचा महापूर येईल कदाचित, कारण ते शेवटी असं जे 50 खोके असं करतात त्यांचं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु भुलायचं नाही पैशाला. शेवटी लोकप्रतिनिधी चांगला देणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी तुम्हाला पार पाडायची, हे लक्षात ठेवा. या सगळ्या याच्यातून वाटचाल करत असताना लाडकी बहीण आली. त्यांना एकच वाक्य सांगतो, त्यांची बहिणा लाडकी नाही, त्यांची सत्ता लाडकी आहे. लोकसभेला झालेल्या पराभवानंतर त्यांनी आणलेली ती स्कीम असली तरी काँग्रेसना अशा योजना पूर्वीच आणलेल्या आहेत. संजय निराधार योजना कोणाची आहे? श्रावणबाळ योजना कोणाची आहे? राजीव गांधी जीवनदायी, ज्याला महात्मा फुले जीवनदायी म्हणतात, ती कोणाची आहे? काँग्रेसची योजना आहे. एवढंच नाही तर महालक्ष्मी योजना म्हणून ही योजना आपल्याला दक्षिण भारतातील जे राज्य आहे त्यांच्यामध्ये राबवली जाते आहे, जी पुन्हा इथे आपण पंचसूत्रीमध्ये महालक्ष्मी योजना म्हणून 3,000 रुपयाचं महिलांना भगिनींना देण्याच्या बाबतीतला निर्णय आम्ही घेतलेला आहे. तेव्हा याच्यामध्ये इलेक्शन जुमला नाहीये. इलेक्शन जुमला त्यांच्याकडे 15 लाख मिळणार होते, मिळाले का तुम्हाला? मिळाले का 15 लाख? आले का? नाही आले ना. काय म्हणले? इलेक्शनचा जुमला आहे. बरोबर आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करणार म्हणले होते, आलं का तुम्हाला? डबल झालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.